दरम्यान भाजपनं दादरच्या हनुमान मंदिरात यावं, भाजप खरंच हिंदुत्ववादी आहे का हे पाहायचंय। दादरच्या हनुमान मंदिरावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। सायंकाळी दादर मंदिरामध्ये महाआरती होणार आहे असं विधान सुद्धा संजय राऊत यांनी केलंय। आज जे मंदिर आहे दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 12 जे 80 वर्षापूर्वी हमालाने बांधलं होतं, हमाल, तेव्हा कोणत्या अडचणी आल्या नाहीत। हमालांचं म्हणजे मजुरांचा देव आहे हनुमान तिकडे। आज संध्याकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान तिथे महाआरती होईल। स्वतः आदित्य ठाकरे शिवसेना नेते आणि मी स्थानिक आमदार महेश सावंत आणि हजारो शिवसैनिक हमाल बांधव त्या महाआरतीला सामील होते। भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल हिंदू म्हणून तर यावं। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहेत। भाग्यश्री, ही नोटीस नेमकी का पाठवण्यात आलेली आहे, हे संपूर्ण प्रकरण काय आणि आता यापुढे ठाकरे गटाची भूमिका नेमकी कशी असेल? नक्कीच ऋतुजा, हे जे मंदिर आहे हे रेल्वेच्या जागेत बांधलेलं मंदिर आहे असं म्हटलं जातंय। म्हणून रेल्वेला डेव्हलपमेंट करायची असल्याने या मंदिराला नोटीस देण्यात आलेली आहे आणि ही नोटीस दिल्यानंतर आपण जर बघितलं तर कालपासून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा देत पुन्हा एकदा महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्वाचा नारा दिलेला त्यांनी पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर आज संध्याकाळी 4:30 ते 5 वाजल्यानंतर स्वतः आदित्य ठाकरे या मंदिरात येणार आहेत आणि या मंदिरात आल्यानंतर ते इथे आरती करणार आहेत। सगळे शिवसैनिक देखील त्यांच्याबरोबर असणार आहेत। त्यामुळे त्याचबरोबर त्यांनी भाजपला देखील आवाहन केलेलं आहे की तुम्ही देखील जर हिंदू आहात तर तुम्ही देखील इथे या, आमच्याबरोबर सहभागी व्हा, अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे। हे जे मंदिर आहे हे 80 वर्ष जुनं मंदिर असल्याची माहिती जी आहे ते आजूबाजूचे नागरिक देताना पाहायला मिळतात। येणाऱ्या जाणाऱ्यांचं हे श्रद्धास्थान आहे। स्टेशनला लागूनच असल्याने अनेक चाकरमानी किंवा प्रवासी जे आहेत ते देखील या मंदिरात दर्शनासाठी थांबतात, अशी माहिती आजूबाजूचे स्थानिक नागरिक इकडचे देताना पाहायला मिळतात। मात्र आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा कुठेतरी महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येता क्षणी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली पाहायला मिळते। ऋतुजा, निश्चित। भाग्यश्री, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर एकीकडे या संपूर्ण प्रकरणावरून ठाकरे गटानं भाजपला लक्ष्य करत थेट आव्हान सुद्धा दिलेलं आहे। भाजपनं दादरच्या हनुमान मंदिरात यावं असं म्हणत संजय राऊत यांनी हे आव्हान दिलंय।